हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता कांद्याविषयी माहिती जाणून घेऊया। एक, भारतीय जेवणातील महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा। कांद्याचे अनेक फायदे आहेत जेणेकरून तुम्हाला अनेक आजारांवर मात करता येऊ शकते। 2, जर तुम्हाला मूतखड्याचा त्रास असेल तर दररोज सकाळी 2 चमचे कांद्याचा रस प्यावा। 3, सर्दी आणि घशातली खवखव दूर करण्यासाठी नेहमी कांद्याचा रस प्यावा। तसंच मध आणि पाण्याच्या मिश्रणात कांद्याचा रस टाकावा। 4, ज्यांचे केस गळतात त्यांनी कांदा खावा। 5, कांदा खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सहजरित्या दूर केला जाऊ शकतो। 6, मधुमेहग्रस्त लोकांनी नेहमी कांदा खावा। 7, मासिक पाळीदरम्यान पोट दुखत असेल किंवा पाळी अनियमित असेल तर कांद्याचं सेवन करावं। 8, कांदा खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित केला जाऊ शकते, शिवाय कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवता येतो। 9, ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे त्यांच्यासाठी कांदा रामबाण उपाय आहे। दररोज कांदा खाल्ल्याने हृदयाचे आजारांचा धोका कमी होतो। 10, कांदा खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर, फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका टळतो, शिवाय कांद्यामुळे युरिन इन्फेक्शनही होत नाही। 11, कांद्याच्या सेवनाने चांगली झोप येते आणि कॅलरी बर्न होण्यासही कांद्याची मदत होते। 12, तणाव कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात कांद्याचा वापर करावा। 13, कांदा खाल्ल्याने शुक्राणू संख्या आणि गुणवत्ता वाढते। 14, कच्चा कांदा पोटासाठी गुणकारी आहे, त्यामुळे ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते। त्यामुळे जर तुम्हाला ॲसिडिटीची समस्या असेल तर कांदा जरूर खा। 15, जर आपल्याला सर्दी किंवा कफची समस्या असेल तर ताजा कांद्याचा रस प्या। यात गूळ आणि मध टाकूनही तुम्ही पिऊ शकता। 16, नाकातून रक्त वाहण्याची समस्या असेल तर कांदा कापा आणि त्याचा वास घ्या। जर मूळव्याधाची समस्या असेल तर पांढरा कांदा जरूर खा। 17, रोज कांदा खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते। जर आपणास डायबिटीज आहे तर यास रोज न विसरता खा। 18, कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो। यात मिथाइल सल्फाइड आणि अमिनो ॲसिड असते, हे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात ठेवते, तसेच हृदयाच्या तक्रारीपासूनही दूर ठेवते। 19, रोज कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दूर होते, यामुळे ॲनिमियाही दूर होतो। 21, किडनी स्टोन। किडनी स्टोनची समस्या असल्यावर कांद्याचा रस खूप फायदेशीर असतो। कांद्याचा रस प्यायल्याने स्टोन आपोआप तुटतो आणि युरिनच्या साहाय्याने बाहेर निघते। कांद्याचा रस साखरेसोबत मिळवून प्यायल्याने देखील किडनी स्टोनची समस्या दूर होते। 22, बद्धकोष्ठ। बद्धकोष्ठची समस्या झाल्यावर कांदा खाणे खूप फायदेशीर असते। कांद्यामधील रेषा पोटातील चिटकलेल्या भोजनाला काढतात, ज्यामुळे पोट साफ होते। 23, रोगप्रतिकारक क्षमता। कच्चा कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता बूस्ट होते। यामधील अनेक तत्व इम्यून सिस्टमला मजबूत करतात। कांद्यामध्ये उपलब्ध व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम ओरल हेल्थसाठी फायदेशीर असते। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.